नागपूर सभेच्या मराठी न्यूज सेगमेंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बघूयात काही निवडक बातम्या सविस्तररित्या। भंडारा शहरातील शास्त्रीनगर परिसरात घडलेल्या मोठ्या चोरीचा पर्दाफाश भंडारा पोलिसांनी केलाय। पोलिसांनी आरोपीकडून जप्त केलेली 22 लाख रुपयांची चोरीची संपत्ती मूळ मालकाच्या परत केल्या गेली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शास्त्रीनगर येथील महेश सुरेश मंत्री 4 फेब्रुवारी रोजी आपल्या कुटुंबियांसोबत शहराबाहेर गेले होते। याच दरम्यान अज्ञात चोरांनी त्यांच्या बंद घराचा ताला तोडून अलमारीतील 10 लाख रुपयांचे सोने चांदीचे आभूषण आणि 18 लाख रुपयांची रोखेची रक्कम चोरी केली। एकूण 28 लाख रुपयांचे नुकसान झालंय। फरियादी महेश मंत्री यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आणि भंडारा पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। पोलिसांच्या त्वरित कारवाई आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे नागपूर येथील गिट्टीकदान येथील आरोपी रोशन सेवकदास मेश्रामला फक्त 2 दिवसात पकडण्यात आलाय। तपासात आरोपीकडून सुमारे 10 लाख रुपयांचे आभूषण आणि 12,26,610 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। न्यायालयाच्या आदेशानुसार जप्त माल पीडित महेश मंत्री यांना परत करण्याचे आदेश देण्यात आले। त्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि प्रभारी पोलीस अधीक्षक ईश्वर कातकड यांच्या उपस्थितीत भंडारा पोलीस ठाण्यात महेश मंत्री यांना त्यांची चोरी गेलेली संपत्ती परत करण्यात आली आहे। जळगावच्या शाहूनगरमधील एमडी ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी आणखी 3 जणांना अटक करत एमडी ड्रग्ज नेटवर्कचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश प्राप्त झालंय। जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे। अटक करण्यात आलेल्यांमध्ये याकूब मोहम्मद खान, अन्सार हसन भिस्ती आणि वारिस जैनुल खान यांचा समावेश आहे। याकूबच्या माहितीवरून वारिस खानच्या भुसावळमधील घरातून 2.5 लाख रुपये किमतीचे 23.73 ग्रॅम एमडी ड्रग जप्त करण्यात आले। याआधी फेब्रुवारी महिन्यात शाहूनगर येथून सरफराज जावेद भिस्तीच्या घरातून 5.5 लाख रुपयांचे एमडी ड्रग जप्त करण्यात आले होते। अटक करण्यात आलेल्या तिघांना न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान जळगाव पोलिसांनी एमडी ड्रग्ज नेटवर्कचा पर्दाफाश केला असून आणखी काही जण या नेटवर्कमध्ये अडकल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नागपूर शहराचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त आणि परिमंडल क्रमांक 5 अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्यांच्या देखरेखीखाली विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या किमती माल, वाहनं आणि मिसिंग मोबाईल्स यांची किंमत अंदाजे 75 लाख रुपये आहे। या मालमत्तांची परतफेड त्यांच्या असली मालकांना करण्यात आली आहे। हे सर्व वितरण डी राज रॉयल इम्पेरियल ऑटोमोटिव्ह चौक पोलीस ठाणे यशोधरा नगर नागपूर शहर येथे आयोजित करण्यात आले होते। पोलीस विभागानं हा उपक्रम नागरिकांमध्ये विश्वास वाढवण्यासाठी आणि पारदर्शिता राखण्यासाठी राबवलाय। पोलिसांनी यामध्ये असंख्य चोरीच्या मालमत्तांवर कारवाई केली असून या उपक्रमाद्वारे लोकांची पोलिसांवर विश्वासाची भावना वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला जातोय। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालाय। नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे। 12वी परीक्षेचा राज्याचा निकाल 91.88% लागलाय। तसेच विभागीय मंडळातून कोकण विभागानं बाजी मारली आहे, तर सर्वात कमी लातूर विभागाचा निकाल लागलाय। सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी 94.58% असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 89.51% आहे। फेब्रुवारी 2024चा निकाल 93.37% होता। त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा निकाल 1.49% कमी लागलाय। यंदा या परीक्षेसाठी 9 विभागीय मंडळातून राज्यभरात 15,13,909 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती। 8,21,450 मुले तर 6,92,424 मुली होत्या। मुंबई विभागात 3,51,000 विद्यार्थी परीक्षेला बसले होते। महाराष्ट्र HSC निकाल 2025 जाहीर करण्यात आला असून यावर्षी कोकण विभागानं 96.74% निकालासह टॉपर केला आहे। मराठी बुलेटिनमध्ये सध्यासाठी एवढंच। पुढील बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा नागपूर समय।